ओव्हरटेक करायची आहे देवगड अक्कलकोट. म्हणजे कसली घाई, तुम्ही 50 माणसांना घेऊन चालताय, जरा तरी त्याची काळजी ठेवा. गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तर आज आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी कामासाठी. आज घरातून काम होणार नाही, सो आज निघावं लागणार आहे कामासाठी बाहेर. आईचं सगळं आवरलं आहे, म्हणजे जेवण बनवून ठेवलं सकाळी सकाळी, त्याला नाश्ता वगैरे सगळा दिला आहे. आणि आता मी पण निघतो. काकीला सांगितलं दुपारी जेवण द्यायला, तर ती देईल दुपारी जेवण. आता आपण जाऊया कामासाठी. चला, आज व्हिडिओ बनतील न बनतील का माहीत नाही, पण मी 10-1 मिनटाचा व्हिडिओ बनवल्याची काळजी घेईन. कारण गोप्रो लावलं आहे मी हेल्मेटला, पण कसं काय होईल बघू. सध्या चला, लेट झाला म्हणजे आहे टाईम टू टाईम, पण आपण वेळेत पोचलेलं बरं असतं. एकदम कटकटपासून असे जरा 15-20 मिनटं लवकर पोचू. चला लेकरांना जरा खायला घालूया. सोबत हे केळं पण ठेवायचं आहे जे त्यांनी थोडंसं खाल्लेलं. चलो, हे बघा इथे त्यांना खायला घातलं आणि इकडे टाकीवर ठेवलं होतं केळं खाण्यासाठी त्यांना. चला आता, म्हणजे आता बाकी सगळं साफसूफ झालं आहे. आता फक्त हा एवढा भाग आहे, म्हणजे तो खतासाठी ठेवलेला सगळं तेवढंच फक्त घालायचं राहिलं आहे. ते काही इथे पसरून घातलंही काम झालेलं आहे. आणि काल आपण केलं हे सगळं एवढं साफ, म्हणजे हा रस्ता तुळशी होत्या, पण संध्याकाळी तुळशी काढायच्या जीवावर आलं. म्हटलं त्यांना दुसऱ्या दिवशी काढून तिकडे लावीन त्या लाईनमध्ये. सो हा रस्त्याचं काम एवढं झालेलं आहे. चला आता आवरूया आणि निघूया आज कामाला. निघूया म्हणजे रोजचीच कामं घेऊया आवरायला. आता बाईकचं जरा चेन ल्यूब करायचं होतं, करून घेतलं आता. चला आपण तर निघालो आहे. आणि हे बघा, हा एक इथला पॅच पूर्ण झालेला आहे बऱ्यापैकी. कसले येत आहेत हे दैत्य कसे. आता आपल्याला पोचायचं आहे पहिलं कणकवलीला, आणि तिथून मग पुढचा प्रवास. हा, हे काम नको वाटत रे बाबा. फक्त आता हे फाटक पडलेलं असतं नाही तर एक डोक्याला ताण आहे खरंच. फाटक पडलेलं असेल तर तिथे एक 20-25 मिनटं जातात फुकट विनाकारण. चला, वाटत तर नाही, समोर गाड्या येतात म्हटल्यावर काय विषय वाटत नाही एवढं. पण काय याचा भरोसा, सकाळच्या वेळेत गाड्या भरपूर येणाऱ्या असतात मुंबईवरनं किंवा इकडनं जाणाऱ्या असतात, त्याच्यामुळे कधी कधी असतं पडलेलं. नाही आहे. हो, नशीब चांगलं आहे माझं आज, आज फाटक पडलेलं नाही आहे. चला, आता इथनं रस्ता खराब आहे, सो आरामात निघूया. ना साफ माती झालेली आहे. आता हे फाटकाचं काम जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत हे होणार नाही. फाटकाचं टनल तो पूर्ण झाला ना की हे काम पूर्ण होईल. तोपर्यंत हे असं सहन करायचं आहे आता, कारण हा प्रॉब्लेम टनलशिवाय सॉल्व होणारा नाही आहे. कारण पलीकडून रस्ता आलेला आहे व्यवस्थित इथपर्यंत. आता इथून जो स्ट्रेट होणारा रस्ता तो टनल झाल्याशिवाय होईल असं वाटत नाही आहे. आता बघू आता कधी होतं आहे ते. पाऊस तर गेला तर काम सुरू करायला पाहिजे होतं, पण अजून काम सुरू झालेलं नाही आहे. हे बघा, इथपर्यंत रस्ता आलेला आहे समोरून, तो काम चालू आहे इथे. हालत बेकार होते टू व्हीलरवर.
रस्ता किती येतो काय वाटत नाही, पण ते खड्डे आले की नको वाटतं आणि कंटाळा येतो मग प्रवासाचा. चला आपल्याला अंतर कव्हर करायचं आहे. ओव्हरटेक करायची आहे देवगड अक्कलकोट. कसली घाई, तुम्ही 50 माणसांना घेऊन चालताय, जरा तरी त्याची काळजी ठेवा. त्यात रस्ते काय आहेत. आता हीच गाडी एखादा नवीन ड्रायव्हर असेल वाचकला आला गाडी खाली, मग काय करणार आहे. काय रे सुधारा. शासन पगार देतंय, चांगल्या सरकारी नोकरीत आहात तुम्ही, काळजी पण घ्या ना. मागे 50 माणसं आहेत तुमच्या. हा इकडे रस्ता प्रॉब्लेम आहे, रस्त्याचं काम चालू आहे. तेव्हा शाळेच्या आठवडे मस्त पोरं शाळेत जातात. हा तेच दिवस खूप छान होतं यार. उगाच मोठं झालंच वाटायला लागलं आता. मस्त शाळेत जायचं, यायचं, खेळायचं, अभ्यास करायचा, परत दुसऱ्या शेवटी शाळेत जायचं. कसली जबाबदारी नव्हती, काय नव्हतं, काय नाही. खरंच त्या वाटायचं मोठे कधी होतं, पण आता मोठं झाल्यावर खरी किंमत कळते की लहानपणच खूप छान होतं. म्हणूनच कोणतरी म्हणून गेलं लहानपण दे का देवा. हे बघा, हा एक भाग आहे अजून काही दिवसांनी दिसणार नाही आहे असा. ते सिमेंटचा रस्ता होता नाही, दोन्ही साईड झाडं तोडणार आहे ती लोक आणि सगळं परत भकास होणार आहे. खरंच प्रगती करतोय ही अधोगती चालू आहे काय माहीत. पण निसर्गाची वाट लावतं एवढं नसतं. काय रे, इंडिकेटर नाही, काय नाही, नंबर प्लेट पण नाही मागे गाडीला. तेव्हा कैसा होईंगा रे. आपण तरळ तर क्रॉस केलंय, आता आपण जाणार नांदगाव कणकवली. आता हे जसं ऊन लागायला लागलंय ना, जॅकेटमध्ये गरम व्हायला लागलंय. चला आता कव्हर करूया अंतर. हायवेला लागलं आता आपण. चलो आता टॉप टू टॉप. इथून काय टेन्शन असतं, या तळ्यात येईपर्यंतच कंटाळा असतो, नंतर मस्त प्रवास होतो. सकाळी चालत ना तर ह्या पॉईंटला ना सनराईज मस्त दिसतं, अर्ली मॉर्निंग अगदी. हा भाऊ कुठच्या लेन्सने चाललाय बाबा, हेल्मेट नाही, काय नाही, कानात हेडफोन घातलेत. अवघड आहे भावा तुझं. एकाला येते तरी चाल, ओव्हरटेक लेनमध्ये चालायला लागलंय. तुम्हाला जर होडीत किंवा असं जम्पिंग टाईप प्रवास करायची इच्छा असेल ना, कणकवलीच्या ह्या ब्रिजवर नक्की या. मस्त असं वाटतं की मस्त की होडीत बसलो आहे आणि डुलत चाललो आहे. लाटा येत आहेत, होडी खालून जात आहेत, होडीवर चलते, खाली जाते. हे फील तुम्हाला इथे नक्की मिळेल. अरे काय जरा तरी लेवल रे बाबानं तुमची. कठीण आहे आणि हा तंट बेकारच आहे.
तर इकडून आतमध्ये घुसतात, समोरून आतमध्ये घुसतात, रॉंग साईड टर्न मारतात. आता मी आलो माझ्या रूमवर. म्हणजे इथे थोडं साहित्य ठेवणार, हेल्मेट वगैरे इथंच ठेवणार, कारण परत तिकडे कुठे सांभाळत बसणार, त्याच्यामुळे सगळं साहित्य वगैरे इथंच ठेवणार आहे. फक्त एक कामाची बॅग घेणार आहे छोटीशी आणि जाणार आहे, कारण इथे आता हेल्मेटची गरज नाही, आतमध्ये गावातही जायचं. सो चला जाऊया, बस वेळ काढण्यात अर्थ नाही. खूप दिवसाने बरं वाटलं जरा इथे येऊन, दसऱ्याला आलेलं चंद्र आता ते वातावरण कसं नाही, एकदम शांत एकदम, आणि एवढं आतमध्ये थंड आहे ना, बाहेरची हीट आतमध्ये जाणवतच नाही. खूप थंड आहे. फक्त हा फॅन लावला बस झाला. तुझं आता दोन वर आहे, पण फास्ट नाही आहे, पण आतमध्ये थंडगार आहे. मग बाहेर गेले की अशी रख रख होते. चला भेटूया दुपारी जेवणाच्या वेळेत, किंवा मग डायरेक्ट आता संध्याकाळी. चला कामं अर्धी कामं झाली आहेत, पण आता अर्धी कामं अजून शिल्लक आहेत. तर 1 वाजता ब्रेक दिला, तर म्हटलं रूमला जाऊया, जेवूया, आणि मग 2 वाजता परत जायचं आहे. मग असे पाऊस लागून गेला, मस्त जरा बरं वाटलं. तर नुसतं गरम होत होतं इकडे ना, असं थंडगार वाटतं, बरं वाटतं आतमध्ये रूममध्ये आल्यावर, कारण हे टाईल्स आहेत ना, त्याच्यामुळे आतमध्ये थंड हवा आहे. कारण बाहेरची हीट आतमध्ये पासायला देत नाही आहे, आणि याच्या बाहेर पण अशा टाईल्स लागलं, त्याच्यामुळे ती हीट तिथेच ऑब्झर्व केली जाते. स्टोन टाईल्स आहेत बाहेर, त्याच्यामुळे ते एक बरं वाटतं, आणि ते जरा फ्रेश वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट. आणि ते काय माहिती आहे, सामान अजिबात नाही आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढंच थोडं सामान आहे, त्याच्यामुळे बरं वाटतं इथं. जेवढं कमी सामान तेवढं सुटसुटीत ठेवायला सुद्धा, आणि वावरायला सुद्धा बरं पडतं. चला जरा आडवं राहा, पाठ टेकूया 2-15 मिनटं, परत निघायचं आहे. आत्ता घरी आलो, पण प्रॉब्लेम असा की वारा पाऊस जबरदस्त होता, आणि वाटेत ना बरीच झाडं बिडं पडलेली. असं वाटलं रूमवर थांबलो असतं तर बरं झालं असतं, इतका वारा पाऊस होता. त्याच्यामुळे हळूहळू यावं लागलं. त्यात पाणी बसतं गाड्यांचं. दुसरी गोष्ट, रस्त्याला खड्डे, जाम हालत बेकार झाले. आता हे रोज असणार आहे, कारण कामच असं बघितलं आहे आपण की रोज जावं लागणार आहे आता. सो आता इग्नोर करून चालणार नाही. चलती का ना गाडी. चल आता गाडीचं साफ चिखल झाला आहे, जरा थोडं पाणी मारून घेऊया, म्हणजे जरा ठीक होईल ते. चला, सगळी घाण झालेली, जरा म्हटलं पाणी मारूया. आणि लाईट्स काय चालू होतं, काय प्रश्न नाही, ते काय अंधार पड्यावर ऑटोमॅटिकली चालू होतात. चला आतमध्ये जाऊया. सगळं बाहेर ठेवलेलं भिजलं आहे, सगळं साहित्य सुकवायला पाहिजे बसून.